Good morning. Hope you are doing well. So, in our first lecture, we have seen some concepts of data structure. We have seen what is data, we have seen what is information, we have seen what is knowledge, right? Then we have seen what is data structure. So, what is data structure? Data structure is the organization of data, right? Then we have seen 6 different types of data structure. आपण 6 different टाईपचे डेटा स्ट्रक्चर्स बघितले होते. फर्स्ट इज लिनियर डेटा टाईप, लिनियर डेटा स्ट्रक्चर. सेकंड इज नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. देन स्टॅटिक डेटा स्ट्रक्चर, डायनामिक डेटा स्ट्रक्चर आणि होमोजिनियस डेटा स्ट्रक्चर, नॉन होमोजिनियस डेटा स्ट्रक्चर. तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घेतलं असेल. ओके, आय होप की तुम्ही लिहून घेतलं असेल. सो देर आर 6 different टाईप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर. लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, तर जे लिनियरली सेव्ह होतं. ओके, इट इज अ डेटा स्ट्रक्चर वेअर डेटा इज ऑर्गनाइज्ड इन अ लिनियर वे. that is called as a linear data structure. Then non-linear is obviously when data is not arranged in a linear way, when it is not arranged in a linear type, then it is called as a non-linear data structure. Linear data structureचं एक्झाम्पल आहे ॲरे. ओके, तुम्ही ॲरेजमध्ये प्रोग्राम केलेले आहेत पूर्वी. सो यू नो व्हॉट इज ॲरे. ऑलराईट. अँड नॉन लिनियरमध्ये येतात लिस्ट. ओके, लिस्ट आपण बघणारच आहोत पुढे. देन देर इज वन मोर थिंग, दॅट इज थर्ड टाईप, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टॅटिक डेटा स्ट्रक्चर. स्टॅटिक डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही एखादा डेटा डिक्लेअर करता तेव्हा त्याची जी तुम्ही व्हॅल्यू किंवा त्याची तुम्ही जी साईज सांगता ती साईज त्याच साईजमध्ये पूर्ण तुम्ही त्याच्यावरती प्रोग्रामिंग करता. सो इट विल नॉट इन्क्रीज ऑटोमॅटिकली वेन यू ॲक्च्युली रन द प्रोग्राम. That is called as a static. So the size of the variable will remain constant throughout the program. आणि नॉन स्टॅटिक दॅट इज डायनॅमिक डेटा टाईप म्हणजे असे असतात की वेन यू डिक्लेअर इट त्यांची जी साईज असते ती रन टाईम चेंज होऊ शकते. ओके, वी आर गोइंग टू सी ऑल दिस थिंग्स वेन वी डू ॲक्च्युअल प्रोग्रामिंग, राईट. देन द फिफ्थ वन इज होमोजिनियस डेटा टाईप अँड सिक्स्थ वन इज नॉन होमोजिनियस डेटा टाईप. स्ट्रक्चर. होमोजिनियस डेटा स्ट्रक्चरमध्ये काय असतं की डेटा शुड बी ऑफ द सेम डेटा टाईप. म्हणजे याच्यामध्ये जो काही डेटा असतो तो फक्त एकाच प्रकारचा असतो. म्हणजे इंटिजर तर इंटिजर, फ्लोट तर फ्लोट, कॅरेक्टर तर कॅरेक्टर. जेव्हा अशा प्रकारचा डेटा स्टोअर होतो त्याला म्हणतात होमोजिनियस डेटा स्ट्रक्चर. आणि एखाद्या डेटा स्ट्रक्चरमध्ये सगळ्या प्रकारचा डेटा असू शकतो. इंटिजर पण असू शकतो, कॅरेक्टर पण असू शकतो. म्हणजे फक्त आणि फक्त इंटिजरच आहे असं नाही, इंटिजर्स पण आहेत, कॅरेक्टर्स पण आहेत, फ्लोट व्हॅल्यूज पण आहेत. दॅट इज कॉल्ड ॲज अ नॉन होमोजिनियस डेटा स्ट्रक्चर, राईट. सो वी हॅव सीन दिस 6 different टाईप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं व्हॉट इज डेटा टाईप. आपण बघितले होते बेसिक देर आर 2 टाईप्स ऑफ डेटा, दॅट इज प्रिमिटिव्ह डेटा टाईप अँड नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप. प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स काय असतात, तर प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स आर द बेसिक डेटा टाईप्स. बेसिक डेटा टाईप्स दॅट कम्प्युटर ऑल्सो नो, युअर प्रोग्रामिंग लँग्वेज ऑल्सो नोज व्हॉट ऑल आर द प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स. ते कोणते कोणते असतात, दोज आर इंटिजर, कॅरेक्टर अँड फ्लोट. those are the 3 basic data types that is called as a primitive data type. Then non-primitive data type. What is non-primitive data type? Non-primitive data types are data types which are derived from primitive data types. हे डेटा टाइप्स प्रिमिटिव्ह डेटा टाइप्सना यूज करून डिराईव्ह केलेले असतात. ओके, सो दोज आर नॉट द बेसिक वन विच कम्प्युटर इज अवेअर ऑफ. दीज आर मॅनमेड डेटा टाइप्स, राईट. हे जे आहेत हे तुम्ही प्रिमिटिव्ह डेटा टाइप्सचा यूज करून तुम्ही ते तयार करता. दॅट इज कॉल्ड ॲज अ नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईपमध्ये कुठले कुठले येतात, तर येतात लिस्ट, ॲरे, ओके, आणि फाईल्स. हे 3 जे आहेत दोज आर कॉल्ड ॲज नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप. आता लिस्ट जी आहे जी आपण पुढे शिकणार आहोत, लिस्ट पुन्हा 2 प्रकारचं डेटा स्ट्रक्चर आहेत. लिस्ट लिनियर पद्धतीच्या पण असतात आणि नॉन लिनियर पण असतात. त्यामुळे लिस्ट इज डिस्ट्रीब्युटेड इन 2 ways. वन इज लिनियर और
non-linear. When we talk about the linear list, then there is stack, queue and linked list. ओके, सो लिनियर डेटा स्ट्रक्चर जे आहे लिस्टचं, लिनियर लिस्ट कुठल्या कुठल्या आहेत तर स्टॅक, क्यू आणि लिंक लिस्ट. ओके, आणि नॉन लिनियर कुठल्या कुठल्या आहेत तर ट्री, ग्राफ आणि लिंक लिस्ट. सो लिंक लिस्ट ही दोन्हीकडे आहे. लिंक लिस्ट हे लिनियर पण असू शकतं आणि नॉन लिनियर पण असू शकतं. म्हणजे लिस्ट ज्या आहेत त्या एकाच लाईनमध्ये पण असू शकतात किंवा एक लाईनमध्ये नसू पण शकतात. जेव्हा त्या एकाच लाईनीमध्ये असतात, एकाच लाईनीमध्ये डेटा स्टोअर होतो, लिनियर वेनी स्टोअर होतो, त्याच्यात कुठले कुठले प्रकार येतात स्टॅक, क्यू आणि लिंक लिस्ट. आणि जेव्हा ते लिनियर वेमध्ये नसतात तेव्हा त्यांना काय म्हणतात, दोज आर ट्री, ग्राफ अँड अगेन लिंक लिस्ट. ओके, घाबरू नका, सिम्पल आहे समजायला. ठीक आहे, सो वी आर गोइंग टू सी इट इन मोर डिटेल इन लेटर चॅप्टर्स. राईट, इथपर्यंत आपण बघितलं होतं. लक्षात येतं सगळ्यांना? राईट. आता आज आपण बघणार आहोत व्हॉट इज अल्गोरिदम. अल्गोरिदम म्हणजे काय तर अल्गोरिदमची डेफिनेशन काय सांगते, इट इज अन अल्गोरिदम इज अ फायनाईट स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉर सॉल्विंग पर्टिक्युलर टास्क. ओके, अँड अल्गोरिदम हे तुम्ही लिहून ठेवा, तुमच्या वह्यांमध्ये हे सगळं असू देत, सो दॅट इट विल बी बेटर फॉर यू वेन यू गो फॉर एक्झामिनेशन. सो व्हॉट इज अल्गोरिदम? अल्गोरिदम इज an algorithm is a step by step procedure for solving particular task. I will repeat it again. An algorithm is a finite step by step procedure for solving particular task. Okay, so what is that? You must have heard this algorithm word several times when you do programming. जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्रोग्रामिंग करता, जसं तुम्ही आता सीमध्ये प्रोग्रामिंग केलेलं आहे, तर तुम्ही अल्गोरिदम लिहिता किंवा इट इज अ बेस्ट प्रॅक्टिस यू शुड राईट अल्गोरिदम अँड फ्लो चार्ट ऑल्सो. ओके, तर अल्गोरिदम म्हणजे काय असतं, इट इज अ फायनाईट स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. तुम्ही जेव्हा कुठलाही प्रोग्राम करता, वेन यू राईट अ प्रोग्राम, तेव्हा तुमच्या डोक्यात तुम्ही काहीतरी ठरवलेलं असतं की तुम्हाला नक्की काय करायचं आहे. हेच तुम्ही जेव्हा वाक्यांमध्ये लिहिता त्याला अल्गोरिदम म्हणतात. इट इज जस्ट in words you write what all things you are going to do in that particular program, right? So it is called as an algorithm. लक्षात येतं? आता we will take an example की समजा if you want to write a program in C to add two numbers. जेव्हा तुम्हाला एक प्रोग्राम लिहायचा आहे C मध्ये to add two numbers, कसा लिहिणार तुम्ही प्रोग्राम? तुम्ही डिरेक्टली जेव्हा करता तेव्हा तुमच्या करताना प्रोग्राम करताना देर आर फेअर चान्सेस दॅट यू विल गेट सम एरर्स. सो इन्स्टेड ऑफ दॅट हाऊ यू कॅन अवॉइड दॅट एरर्स by writing an algorithm so that you will get the clear idea how you are going to do or how you are going to go about the program, right? So let us consider तुम्हाला दोन नंबर्स ॲड करायचे, right? first you are going to start with algorithm. The first step will be start. Okay, you are going to start. Then the second will be what? Take two numbers from user. बरोबर आहे, तुम्ही दोन इनपुट घेणार युजरकडून. देन ॲड टू नंबर्स, म्हणजे काय, जे कुठले नंबर असतील N1 आणि N2 समजा घेतले तर N1 and N2 यू आर गोइंग टू ॲड इट. ओके, अँड यू आर गोइंग टू से की तुम्ही असं पण लिहू शकता तर डिक्लेअर द व्हेरिएबल्स. तुम्ही एक व्हेरिएबल डिक्लेअर करा, दोन व्हेरिएबल डिक्लेअर करा, तीन व्हेरिएबल डिक्लेअर करा, तुम्हाला हवे तितके तुम्ही करू शकता, राईट? सो जेव्हा ॲडिशनचा प्रोग्राम आहे तेव्हा आपण एक तर दोन व्हेरिएबल्स डिक्लेअर करून सुद्धा होऊ शकतो किंवा तीन व्हेरिएबल. आपण सिम्पल वेने आता विचार करूया. दॅट स्टार्ट, देन डिक्लेअर थ्री व्हेरिएबल्स. ओके, सम, N1 and N2. देन वी आर गोइंग टू टेक द व्हॅल्यूज ऑफ N1 and N2 फ्रॉम युजर. बरोबर आहे, म्हणजे आपण प्रिंट एफनी लिहितो, राईट, एंटर द व्हॅल्यू ऑफ N1, मग स्कॅन एफ %d अँड N1. N2 ची व्हॅल्यू पण तशीच तुम्ही घेणार. देन सम इज इक्वल टू N1 प्लस N2. बरोबर आहे. देन वी विल डू द प्रोसिजर. नंतर आपण काय करणार, डिस्प्ले सम. बरोबर आहे, म्हणजे आपण काय करणार, प्रिंट एफ, बरोबर आहे, सम इज इक्वल टू, त्याच्यानंतर लिहिणार कुठला सम, जे आपण त्याच्यामध्ये आपण ते कॅल्क्युलेट केलेलं आहे. बरोबर आहे, आणि प्रोग्राम संपला, एंड. दिस इज कॉल्ड ॲज अल्गोरिदम. जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज न वापरता डिरेक्टली तुमच्या नॉर्मल इंग्लिशमध्ये जेव्हा तुम्ही स्टेप्स लिहिता, दॅट इज कॉल्ड ॲज ॲन अल्गोरिदम.
ओके. सो दिस इज अ व्हेरी सिम्पल प्रोग्राम. पण जेव्हा तुम्ही कुठलेही मोठे प्रोग्राम्स करता ज्याच्यामध्ये भरपूर साऱ्या कॉम्प्लिकेशन्स असतात किंवा कॉम्प्लेक्सिटीज असतात, तेव्हा अल्गोरिदम प्लेज द इम्पॉर्टंट रोल. कारण की अल्गोरिदम गिव्ज यू द आयडिया की नक्की तुम्हाला काय करायचं आहे. बरोबर आहे. एखादा प्रोग्राम तुम्ही ऐकला तर तुम्हाला ऐकून असं वाटतं की दिस इज व्हेरी इझी टू ॲक्च्युली राईट द कोड. पण जेव्हा तुम्ही खरंच करायला जाता तेव्हा देअर विल बी मेनी ॲम्बिग्विटीज, मेनी टाईप्स ऑफ एरर्स विच मे अकर व्हाईल रायटिंग द प्रोग्राम. त्यामुळे ते अवॉइड करण्यासाठी दिस इज द बेस्ट स्टेप. आणि जर का तुम्ही न्यू लर्नर आहात, इफ यू आर नॉट व्हेरी शुअर अबाउट द लँग्वेज, देन दिस इज द फर्स्ट थिंग दॅट यू मस्ट लर्न टू. ठीक आहे. अँड आय होप यू हॅव स्टार्टेड विथ सी. तुम्ही सीचं प्रॅक्टिस करताय अशी मी अपेक्षा करते आहे, बिकॉज यू डेफिनेटली इज गोइंग टू रिक्वायर दिस सी. नाहीतर तुम्हाला पुढच्या प्रोग्राम्सना जो फार प्रॉब्लेम होऊन जाईल. राईट. सो नाव द नेक्स्ट पार्ट, व्हॉट इज प्रोग्राम. जसं आपण अल्गोरिदम लिहिलं, अल्गोरिदम म्हणजे काय की फायनाईट हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे तुमच्या अल्गोरिदममध्ये. कारण की तुम्ही अशा स्टेप बाय स्टेप लिहित राहाल असं लिहून नुसतं चालत नाही. कुठेतरी ते संपलं पण पाहिजे. जर का तुम्ही ते लिहितच राहिलात आणि देअर विल बी नो एंड, देन इट इज गोइंग टू बी इन अ इन्फिनाईट लूप ज्याच्यात आपण कधी जात नाही. तुमचा प्रोग्राम असा मध्ये इन्फिनाईट लूपमध्ये जातो आणि मग तुम्हाला काहीच दिसत नाही, तर तसं फिरत राहतो, निळा दिसतं सीमध्ये. दॅट इज नॉट द प्रॉपर वे ऑफ डुईंग एनी प्रोग्रामिंग. राईट. सो तुम्ही इन्फायनाईट स्टेप्स नाही लिहित, तर यू हॅव टू राईट द फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स विच इज गोइंग टू गिव्ह यू द डिझायर्ड आउटपुट. जर का तुम्हाला ॲडिशनचा प्रोग्राम करायचा आहे तर 4 ते 5 जे पण काही आहेत नंबर ऑफ स्टेप्स त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. पण तो काहीतरी नंबर आहे, 5 स्टेप्समध्ये झाला, 6 स्टेप्समध्ये झाला. बरोबर आहे. तो झाल्यानंतर कुठेतरी त्याला शेवटी एंड आला पाहिजे. ओके. सो एंड सिग्निफाईज दॅट यू हॅव रिटन द प्रॉपर प्रोग्राम. म्हणजे यू हॅव इमॅजिन्ड ऑर यू हॅव थॉट ऑफ अ गुड प्रॉपर प्रोग्राम विच इज गोइंग टू गिव्ह यू डिझायर्ड आउटपुट. राईट. सो दिस इज अबाउट द अल्गोरिदम. नाव व्हॉट इज प्रोग्राम हे तर तुम्हाला मागच्या वर्षी पण माहिती होतं. तर प्रोग्राम इज अ ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स दॅट परफॉर्म्स अ स्पेसिफिक गिवन टास्क वेन एक्झिक्युटेड बाय कम्प्युटर. ओके. वेन एक्झिक्युटेड बाय कम्प्युटर. सो 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक अल्गोरिदम जो असतो तो मॅनमेड ह्युमन जो प्रोग्रॅमर आहे, जो कोडर आहे, ही इज गोइंग टू राईट द अल्गोरिदम. आणि प्रोग्राम जो असतो तो कोण करतो, तो प्रोग्राम इज एक्झिक्युटेड बाय कम्प्युटर. खूप बेसिक सांगते आहे, पण तरीसुद्धा तुमच्यामध्ये भरपूरमध्ये गॅप गेली आहे. सो एक्सप्लेनिंग एव्हरीथिंग. नाव हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. देन प्रॉपर्टीज ऑफ अल्गोरिदम. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ अल्गोरिदम. हा 5 मार्काला प्रश्न विचारला जातो की विच आर द प्रॉपर्टीज ऑफ अल्गोरिदम ऑर गुड अल्गोरिदम. गुड अल्गोरिदम म्हणजे काय आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय असायला पाहिजेत. ओके. सो मेक अ नोट ऑफ दिस पॉईंट ऑल्सो. सो देअर आर टोटल 5 इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ अल्गोरिदम. कुठल्याही अल्गोरिदमच्या 5 इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत. I'll tell you one by one. First is non-ambiguous. Non-ambiguous. Second is range of input. लिहिताना प्रत्येकाच्या मध्ये एक लाईन सोडा. ओके. आता फक्त तुम्ही आधी प्रॉपर्टीज लिहून घ्या. देन आय विल एक्सप्लेन की ते काय आहे. थर्ड इज मल्टिप्लिसिटी. फोर्थ इज स्पीड. अँड फिफ्थ इज फायनाईटनेस. ओके. सो non-ambiguous, range of input, multiplicity, speed and finiteness. These are the 5 important properties of any good algorithm. Okay. So non-ambiguous म्हणजे काय, तर वेनेवर असं नाही, जनरली कधी पण असं नसतं. प्रत्येक वेळेला सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये जर का आपण कन्सिडर केलं तर असं नसतं की जो अल्गोरिदम लिहितो तोच तुमचं कोडिंग करेल किंवा नाही करणार. ओके. सो तुमचा अल्गोरिदम असा असला पाहिजे की तो सगळ्यांना समजला पाहिजे. बरोबर आहे. सो नॉन ॲम्बिग्युअस म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचे 2 किंवा 3 वेगवेगळे मिनिंग्स निघतात. जेव्हा तुमच्या अल्गोरिदममध्ये जेव्हा तुम्ही लिहिता इन प्युअर इंग्लिश, इफ यू आर रायटिंग अँड इफ इट इज गिव्हिंग यू 2 or 3 डिफरंट टाइप्स ऑफ मिनिंग दॅट यू आर नॉट गेटिंग द क्लिअर आयडिया व्हॉट यू आर एक्झॅक्टली नीड टू डू. तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं हे जर का तुम्हाला त्या अल्गोरिदममधून कळत नसेल तर दॅट इज नॉट अ गुड अल्गोरिदम. ओके. सो इट शुड बी नॉन ॲम्बिग्युअस. ओके. देन सेकंड इज रेंज ऑफ इनपुट. की एखादा अल्गोरिदम जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही 1 किंवा 2 दिले तुम्ही ॲडिशन. आता समजा तुम्ही डिव्हिजनचा प्रोग्राम करताय, जो तुम्हाला मी मागच्याला पण सांगितलं होतं. डिव्हिजन करता तुम्ही 1 इनपुट दिलं, 2 इनपुट दिले, 3 इनपुट दिले, 4 इनपुट दिले आणि तुम्ही म्हणाल येस दिस इज अ गुड अल्गोरिदम.
बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही डिव्हिजन करताना 0 ॲज तुम्ही दिलं ॲज अ डिवायझर, तर ते काय होणार आहे, तर नक्कीच जर का तुम्ही त्याचा विचार केला नसेल किंवा अशा प्रकारचा इनपुटचा तुमच्या अल्गोरिदममध्ये विचार केला गेला नसेल, तर इट विल गो इन टू इन्फायनाईट लूप, राईट. कारण की 0नी मल्टिप्लाय केलं तर आन्सर हे इन्फिनिटी येतं. त्यामुळे तुम्हाला 0 हा अवॉइड करायला पाहिजे, बरोबर आहे. इफ यू विल नॉट डू दॅट, देन अगेन इट इज गोइंग टू बी इट इज नॉट गोइंग टू बी अ गुड अल्गोरिदम. त्यामुळे तुम्ही किती प्रकारच्या रेंज देता आणि त्या प्रत्येक रेंजचा विचार ज्या अल्गोरिदममध्ये केला जातो, दॅट इज अ गुड अल्गोरिदम. आय होप तुम्हाला कळतंय मी काय सांगते, राईट. की व्हेन अन अल्गोरिदम टेक्स केअर ऑफ ऑल द टाइप्स ऑफ इनपुट दॅट इज गोइंग टू अकर when you are going to execute the program, that is called a good algorithm. Okay, so this was a range of input, right. Third is multiplicity. So multiplicity म्हणजे काय, when you write a program, okay, if consider you are writing a program to add two numbers, त्याला 2 नंबर ॲड करण्यासाठी फक्त एक आणि एकच अल्गोरिदम असणार आहे का, तर नाही. देअर विल बी न्यूमरस वेज टू राईट अ प्रोग्राम टू ॲड 2 नंबर्स, राईट. सो असं कधीच नसलं पाहिजे दॅट फॉर एव्हरी प्रोग्राम देअर इज ओनली वन टाईप ऑफ अल्गोरिदम. देअर आर न्यूमरस वेज बाय विच यू कॅन सॉल्व अ प्रोग्राम और यू कॅन राईट अ प्रोग्राम, यू कॅन राईट अ कोड, बरोबर आहे. सो जी रेंज आहे, म्हणजे एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह तुम्हाला करायचा आहे, तुम्हाला जर का फक्त टू ॲड 2 नंबर्स हा फक्त या प्रोग्राम लिहायचा आहे, तर त्याच्यासाठी फक्त एकच अल्गोरिदम आहे का, की सम इज इक्वल टू a+b और n1+n2, नाही. त्याला खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ओके, तर जेव्हा अशा प्रकारच्या प्रत्येक टाईपचे अल्गोरिदम तुम्ही लिहिता, तेव्हा तुम्ही त्याच्यातला जो मोस्ट एफिशियंट आहे, जो सगळ्यात चांगला वर्क होतो, तो तुम्ही चूज करता अँड देन यू कॅन राईट द प्रोग्राम. ओके, सो देअर शुड बी मल्टिप्लिसिटी वेन यू राईट द अल्गोरिदम. म्हणजे काय, तुमच्या एका प्रोग्रामसाठी तुमच्याकडे एखाद दुसरा अल्गोरिदम आणखी नसला तर इट इज अ गुड थिंग. ओके, सो देअर शुड बी the numerous algorithms which are available, or there should be available. Then the speed म्हणजे काय, की तुम्ही अल्गोरिदम लिहिताय, खूप मोठा अल्गोरिदम तुम्ही लिहिलात. ओके, तुम्ही काय लिहिलं हे मॅटर करत नाही, तुम्ही जे अल्गोरिदममध्ये लिहिलंय ते कसं एक्झिक्यूट होतं हे मॅटर करतं. आणि जे तुम्ही लिहिणार तेच तुम्ही एक्झिक्यूट करणार, बरोबर आहे. त्याच पद्धतीने दॅट इज गोइंग टू बी युअर पाथ अँड दॅट इज हाऊ यू आर गोइंग टू फॉलो अँड इन युअर कोडिंग, बरोबर आहे. जे तुम्ही लिहिणार तशाच प्रकारचा तुम्ही कोड करणार. आता जर का तुमचा कोड तुम्ही जो काही अल्गोरिदम लिहिला त्याप्रमाणे केला आणि इफ इट इज टेकिंग टाईम, म्हणजे इट इज नॉट दॅट स्पीडी और इट इज टेकिंग टू मच टाईम टू एक्झिक्यूट द प्रोग्राम, तुमचा प्रोग्राम हे मोठा झाला तुमच्या अल्गोरिदममुळे, आणि जर का त्याला आउटपुट द्यायला उशीर होत असेल तरी सुद्धा तो अल्गोरिदम इज नॉट अ गुड अल्गोरिदम. सो अल्गोरिदम शुड बी दॅट एफिशियंट दॅट इट विल गिव्ह यू क्विक रिझल्ट, बरोबर आहे. त्याचं एक्झिक्युशन लवकर व्हायला पाहिजे. इट शुड नॉट टेक मच टाईम टू एक्झिक्यूट, टू डिबग. जेव्हा तुम्ही प्रोग्राम लिहिता आणि तुम्ही कंपाईल करता, तुम्ही पटकन जर का कंपाईल केला दॅट मीन्स यू आर रायटिंग इन यू हॅव रिटर्न अ गुड प्रोग्राम. जर का त्यांनी वेळ घेतला दॅट मीन्स पाथ्स आर गोइंग हिअर अँड देअर, बरोबर आहे. तो कंपायलर एकदा इकडे फिरतोय मग तिकडे फिरतोय, असं काहीतरी होत आहे, सगळी जम्बलिंग होत आहे आणि मग तुम्हाला काहीतरी आउटपुट मिळतोय. that is not a good program. So efficiency of the program is also one of the important factor when you do coding. And the last is finiteness. जे आपण आता बघितलं की त्याला कुठेतरी फायनाइटनेस पाहिजे. तुम्ही जर का नंबर ऑफ स्टेप्स लिहित असाल तर कुठली ना कुठली तरी स्टेप अशी पाहिजे विच एंड्स द होल प्रोसिजर. जेव्हा तुम्ही शेवटी कन्क्लुजन लिहिता दॅट एंड, जसं आपण आता टू ॲड द 2 नंबर्स म्हणतो, त्याच्यामध्ये शेवटचं काय होतं, डिस्प्ले सम. ओके, दिस इज व्हॉट वी वर इंटेंटेड फॉर. आपल्याला हेच करायचं होतं, आपल्याला सम बघायचं होतं. वेन युजर इज गोइंग टू गिव्ह यू 2 नंबर्स, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्याचा सम बघायचा आहे. वी आर इंटरेस्टेड इन सम, बरोबर आहे, ॲडिशन ऑफ दिस 2 नंबर. जेव्हा तुमचा इंटरेस्ट जो आहे दॅट इज गोइंग टू बी युअर प्रॉब्लेम स्टेटमेंट. तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंटचा जो हेतू आहे तो जेव्हा सर्व होतो दॅट इज द एंड ऑफ द प्रोग्राम अँड देन एंड. जर का हे एंडच नाही झालं आणि तुम्ही असे फक्त स्टेप्स बाय स्टेप करतच राहिला, then it is not acceptable. So there should be finite number of steps in any algorithm, right? So this is important question जो भरपूर वेळा विचारला जातो एक्झामिनेशन मध्ये, to write the properties of algorithm or a good algorithm. तर कुठल्या कुठल्या आहेत, नॉन ambiguous, बरोबर आहे, then range of input, then third is multiplicity,
4th इज स्पीड अँड 5th इज फायनाइटनेस. राईट, आय होप तुम्हाला समजलंय. राईट. Then the next topic that we are going to talk about is importance of algorithm analysis. Okay, importance of algorithm analysis. काय असतं algorithm analysis? तर तुम्हाला डेफिनेशन आधी सांगते. Algorithm analysis or analysis of algorithm means defining or developing a formula which can predict how fast algorithm works for a given problem. जसं आता आपण जेव्हा हे बघितलं, प्रॉपर्टीज ऑफ अल्गोरिदम बघितलं, दॅट टाइम वी हॅव सेड मल्टिप्लिसिटी. म्हणजे एक प्रॉब्लेम किंवा एक प्रोग्रामचं स्टेटमेंट जेव्हा तुम्हाला कोड करायचं असतं, देर आर न्यूमरस वेज, देर आर मोर दॅन 2 ways, 3 ways, 4 ways बाय विच यू कॅन राईट द प्रोग्राम. बरोबर आहे. आता जेव्हा तुमच्याकडे 4 डिफरंट अल्गोरिदम्स आहेत, यू हॅव टू चूज की यातला कुठला घ्यायचा आणि तो कशावरती बेस्ट असतो हे जे आपल्याला ठरवायचं असतं. त्याच्यासाठी काय लागतं? ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदम. राईट. सो ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदम मीन्स, हे लिहून घ्या, ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदम मीन्स डिफायनिंग और डेव्हलपिंग अ फॉर्म्युला विच कॅन प्रेडिक्ट हाऊ फास्ट अल्गोरिदम वर्क्स फॉर अ गिवन प्रॉब्लेम. बरोबर आहे. जेव्हा एखादा अल्गोरिदम परफेक्ट असतो तेव्हा त्याच्यातून मिळणारं आउटपुट जे आहे दॅट इज ऑल्सो फास्ट, इट इज एफिशियंट. बरोबर आहे. इट विल नॉट टेक लॉंग टू डिबग अँड टू कंपाईल अँड गिव्ह द आउटपुट. तुमची आउटपुट, तुमची जी स्क्रीन असते ती ब्लॅक स्क्रीन, जेव्हा तुम्ही रन करता प्रोग्राम आणि ती जी ब्लॅक स्क्रीन येते त्याला याला जितका वेळ लागतो तेवढा तुमचा प्रोग्राम ॲक्च्युली इनएफिशियंट असतो. म्हणजे आयदर तुम्ही खूप लेंदी लिहिलेला असतो प्रोग्राम, बरोबर आहे, किंवा कुठेतरी तुमचा पाथ चुकलेला असतो. सो दॅट डिबगर नीड्स टू गो हिअर अँड देअर. इथून थोडासा घ्या, इथून थोडंसं घ्या, आणि ते कंपाईल करून आउटपुट द्यायला त्याला वेळ लागतो. बरोबर आहे. सो इट शुड बी एफिशियंट. आणि त्याच्यावरून ठरतं की जो अल्गोरिदम, माझ्या जर का मी 3 अल्गोरिदम लिहिले एखाद्या प्रोग्रामसाठी आणि मी ते 3ही एक्झिक्यूट करून बघितले आणि जो माझा क्विकेस्ट आउटपुट दिलं दॅट इज गोइंग टू बी द गुड अल्गोरिदम. आणि त्याचा ॲनालिसिस करण्यासाठी जो फॉर्म्युला वापरायला जातो टू प्रेडिक्ट द बेस्ट अल्गोरिदम दॅट इज कॉल्ड ॲज अल्गोरिदम ॲनालिसिस. राईट. So it deals with 2 important factors. Algorithm analysis deals with 2 important factors. One is time and second is space. Space म्हणजे जागा, म्हणजे कम्प्युटरमधली मेमरी. ओके. सो टाइम, जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं, when any program takes much time to compile, to get compiled and give the output, that is not a good program. ओके. तुमच्या इन जनरल पण तुम्ही कुठल्या पण काही पण वापरता, मोबाईल वापरता, काही पण वापरता, जेव्हा तुमच्या कुठलीही गोष्ट रन व्हायला, आउटपुट यायला वेळ लागतो तेव्हा तुम्ही म्हणता, तुम्ही स्वतःसुद्धा कंटाळून जाता. ओके. सो दिस इज नॉट अ गुड प्रॅक्टिस वेन इट टेक्स टाईम टू एक्झिक्यूट अ प्रोग्राम. ओके. सो ॲनालिसिस जे होतं, जेव्हा आपण म्हणतो की दिस इज अ गुड अल्गोरिदम, तर त्याचं ॲनालिसिस कुठल्या 2 महत्त्वाच्या फॅक्टर्सवरती होतं. फर्स्ट इज टाईम, सेकंड इज स्पेस. टाईम इज त्याला जितका कमी वेळ एक्झिक्युशनला लागेल तितकं ते अल्गोरिदम चांगलं आहे. सो एनी अल्गोरिदम विच यू आर गोइंग टू राईट अँड टू डू द कोडिंग with refer to that algorithm should be like that, which is going to take the few minutes or lesser time to execute the program. Second is space, that is memory. मेमरी म्हणजे काय? सी, वन थिंग यू आर व्हेरी मच अवेअर, तुम्ही कम्प्युटर, तुमचे मोबाईल वापरता, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमच्याकडे जी काही अवेलेबल स्पेस आहे तुमच्या मोबाईलमध्ये ती कशी तुम्ही एकदम एफिशियंटली यूज करू शकता. बरोबर आहे. तुम्ही गार्बेज डेटा काढून टाकता, तुम्हाला नको असलेल्या अनवॉन्टेड गोष्टी तुम्ही काढून टाकता, सो दॅट युअर मोबाईल विल वर्क स्मूथली. सिमिलरली इन प्रोग्रॅमिंग ऑल्सो, जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रोग्रॅमिंगला व्हेरिएबल डिक्लेअर करता, तर तुम्ही ॲरेचे जेव्हा प्रोग्राम वगैरे केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला कळत असेल की जेव्हा तुम्ही रेंज डिफाईन करता ॲरेमध्ये, तेव्हा जर का तुम्ही उगाचच 100ची रेंज दिली, वेन यू से इंटिजर ॲरे ऑफ 100, ओके, दॅट मीन्स यू हॅव सेव्ड और सिक्युअर्ड और ऑलरेडी अलॉटेड 100 मेमरी ब्लॉक्स. बरोबर आहे. अँड इफ यू आर गोइंग टू यूज ओनली 1 or 2 ब्लॉक, तर 98 आणि 99 जे ब्लॉक्स तुम्ही मेमरीचे जे ब्लॉक केलेले आहेत, आणि तुम्ही जर का इंटिजर म्हणता, इंटिजरला किती लागतो डेटा? 4 बाईट्स. बरोबर आहे. मग 4 × 98 एवढा डेटा, एवढी मेमरी तुम्ही उगाचच ऑक्युपाय केलेली आहे.
ज्याची खरं तर काहीच गरज नाही आहे, बरोबर आहे. मग तुम्ही अशा प्रकारचे जर का कुठलेही प्रोग्राम लिहिले ज्यामध्ये तुम्ही अननेसेसरी व्हेरिएबल्स डिक्लेअर करून ठेवले, म्हणजे मला जर का लागणारच नाही आहे, इफ आय वॉन्ट टू ॲड ओनली 2 नंबर्स आणि मी जर का N1 N2 N3 N4 N5 असे N10 डिक्लेअर केले आणि त्याचा मी कुठेच वापर नाही केला, दिस इज गोइंग टू बी क्रिएट अ मिस्टेक. दिस इज अ मिस्टेक. का मिस्टेक आहे? कारण की ह्याच्यामध्ये अननेसेसरी तुम्ही मेमरी जी आहे कम्प्युटरची ती ब्लॉक करून ठेवली आहे, बरोबर आहे. सो जेव्हा तुम्ही अशा प्रकारे मेमरी ब्लॉक करता तेव्हा तुम्ही कंपाईल डिबगरला ऑलरेडी तुम्ही सांगता ना, तुमच्या कम्प्युटर तुमच्या प्रोग्रामिंगच्या थ्रू ऑलरेडी द मेसेज पासेस ऑन दॅट रिझर्व दिस मच स्पेस फॉर द प्रोग्राम. आणि जेव्हा तुम्ही ते यूजच करणार नाही आता तिथे काहीही नसणार आहे, फक्त गार्बेज डेटा असणार आहे, बरोबर आहे. सो यू हॅव टू अवॉइड दॅट. त्यामुळे ह्या अशा चुका जेव्हा कुठल्या अल्गोरिदममध्ये होतात तेव्हा तो अल्गोरिदम एक्झिक्यूट व्हायला वेळ जातो. का? कारण की उगचच म्हणजे तो जो कुठला कंपायलर आहे तो उगचच प्रत्येक ठिकाणी स्पेस सिक्युअर करून ठेवतो आणि त्यांचा कुठेही उपयोग होत नाही, पण त्याला आता सगळीकडे फिरून यावं लागतं, राईट. सो जेव्हा तुम्ही प्रोग्राम लिहाल तुम्हाला जितके रिक्वायर्ड आहेत तितकेच तुम्ही व्हेरिएबल्स वापरले पाहिजेत. रिक्वायर्ड नसताना, गरज नसताना अननेसेसरी तुम्ही उगाचच व्हेरिएबलवरती डिक्लेअर करून ठेवता, त्यांचा ॲक्च्युली काहीही उपयोग नाही आहे. तुम्ही आत्तापर्यंत सीमध्ये असं काही केलं जरी असेल तरी आता तुम्हाला हे कळेल की वेन यू राईट अ प्रोग्राम यू शुड बी व्हेरी मच अवेअर दॅट व्हाय यू आर रायटिंग इट. इफ यू आर डिक्लेअरिंग एनी काइंड ऑफ variables, why you are declaring, do you really require them or not? If you are not required them then it is not really of use to declare it at the first time. तुम्हाला नंतर जेव्हा असं वाटलं व्हाईल रायटिंग द कोड तुम्हाला असं वाटलं की नाही अजून एखादं व्हेरिएबल मला लागणार आहे, देन यू कॅन डेफिनेटली डिक्लेअर इट दॅट टाईम. पण आधीच 10-15 डिक्लेअर करून ठेवायचे आणि नंतर त्यांना यूज नाही करायचं तर तुमची मेमरी अननेसेसरी वाया जाते. Okay, so you should avoid it while writing a program, right? Next part is complexity of algorithm. Okay, कॉम्प्लेक्सिटी ऑफ अल्गोरिदम म्हणजे तुमचा प्रत्येक जे कुठल्या तुमच्या अल्गोरिदममध्ये प्रत्येक जी कुठली हे असतात लाईक प्रत्येक वाक्य तुमचं जे आहे, प्रत्येक स्टेप जी आहे ती प्रत्येक एक्झिक्यूट व्हायला किती वेळ लागेल. तुमच्याकडे जर का तुमचा अल्गोरिदम 10 वाक्यांचा आहे किंवा 10 स्टेप्सचा आहे तर प्रत्येक स्टेप एक्झिक्यूट व्हायला ॲक्च्युली किती टाईम लागतो त्या ह्याच्यामुळे त्या पद्धतीने त्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं जातं. ओके, की तुमचा अल्गोरिदम किती कॉम्प्लिकेटेड आहे आणि जो सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेटेड आहे त्याचा अर्थ तो खूप जास्त टाईम घेतो एक्झिक्यूट व्हायला, राईट. सो दॅट इज हाऊ द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द algorithms are calculated. So complexity of algorithm is calculated to check how algorithm behave for particular input. ओके, त्यामुळे जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या इनपुट्स ॲज अ रेंज दिली जाते, वेन वी गिव्ह द रेंज ऑफ इनपुट्स, त्या प्रत्येक इनपुटसाठी कशा पद्धतीने तुमचं अल्गोरिदम वर्क करते, हाऊ इट इज हाऊ मच टाईम इट इज टेकिंग फॉर द डिफरंट टाईप्स ऑफ अल्गोरिदम. जेव्हा तुम्ही फ्लोट व्हॅल्यू डिक्लेअर करता आणि जेव्हा तुम्ही इंटिजर व्हॅल्यू ॲज अ इनपुट देता तेव्हा इट टेक्स लेसर टाईम. Okay, so complexity of algorithm is calculated to check how algorithm behaves for particular input. प्रत्येक पद्धतीच्या इनपुट जेव्हा तुम्ही देता तेव्हा प्रत्येक इनपुटसाठी एक्झिक्युशनला किती वेळ लागतोय. जेव्हा तुम्ही फ्लोट डिक्लेअर करता आणि इंटिजर ॲज अ इनपुट देता तेव्हा ते पटकन होतं आहे का तुम्ही फ्लोट डिक्लेअर करता आणि फ्लोट दिलं तरच पटकन होतं आहे. ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस कॅल्क्युलेट केलं जातं. हाऊ मच टाईम इट इज गोइंग टू टेक टू एक्झिक्यूट ईच अँड एव्हरी इनपुट आणि अकॉर्डिंगली द कॉम्प्लेक्सिटी ऑफ ईच अँड एव्हरी अल्गोरिदम कॅन बी फाइंड आउट. ओके, सो दिस इज अबाउट द कॉम्प्लेक्सिटी ऑफ अल्गोरिदम. Then next part that we are going to see is asymptotic analysis and notation. Asymptotic analysis and notation. So what is this and why it is used? It is used to find which algorithm is best for the same problem statement. बरोबर आहे. हे ॲसिम्प्टोटिक नोटेशन किंवा ॲनालिसिस जे आहे ते कशासाठी असतं की तुमच्या जेवढे काही अल्गोरिदम आहे त्याच्यामधला एखाद्या कुठल्या तरी गोष्टीसाठी, सपोज प्रॉब्लेम स्टेटमेंट इज टू ॲड 2 नंबर फॉर दिस पर्टिक्युलर टाईप ऑफ प्रॉब्लेम और फॉर दिस स्टेटमेंट, जो सगळ्यात बेस्ट अल्गोरिदम आहे ते जे शोधण्यासाठी जे वापरलं जातं दॅट इज कॉल्ड ॲज ॲसिम्प्टोटिक ॲनालिसिस अँड
notations, right? So asymptotic analysis notation is used to find which algorithm is best for the same problem statement. एका प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी जेवढे काही अल्गोरिदम आहेत त्याच्यामधला कुठला बेस्ट अल्गोरिदम आहे ते फाइंड करण्याचं काम कोण करतं? asymptotic analysis and notation. ओके, एक्झाम्पल टू ॲड टू नंबर्स. ओके, आता ॲड टू नंबरसाठी आपण आता मगाशी जो अल्गोरिदम बघितला तर आपण काय केलं तर वी आर गोइंग टू स्टार्ट. द फर्स्ट स्टेप इज स्टार्ट, सेकंड स्टेप इज डिक्लेअर व्हेरिएबल सम n1 n2, third is take input from user n1 and n2, fourth step will be sum is equal to n1 plus n2, fifth is display sum, sixth is stop. बरोबर आहे, सिम्पल प्रोग्राम सीचा. आता हाच प्रोग्राम मी आणखीन कुठल्या प्रकारे लिहू शकते का? येस, मी लिहू शकते. आणखीन एफिशियंट वेनी लिहू शकते. कसं? समजा, ओके, राईट डाऊन किंवा लक्ष द्या. आय विल डिक्लेअर व्हेरिएबल्स n1 अँड n2. ओके, डिक्लेअर व्हेरिएबल n1 अँड n2. इथे मी फक्त दोनच व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत, n1 अँड n2. स्टेप 3, टेक इनपुट फ्रॉम युजर. म्हणजे काय? आपण इनपुट घेतलं n1चं की एंटर द व्हॅल्यू ऑफ n1, स्कॅन n1, एंटर द व्हॅल्यू ऑफ n2, स्कॅन n2, राईट. थर्ड हे झालं. नेक्स्ट स्टेप मी काय करणार? n1 इज इक्वल टू n1 प्लस n2. ओके, n1 इज इक्वल टू n1 प्लस n2, डिस्प्ले n1, स्टॉप. ह्याच्यामध्ये काय झालं तर या पर्टिक्युलर अल्गोरिदममध्ये मी फक्त दोनच व्हेरिएबल्स यूज केले. दोन्ही व्हेरिएबल्स मी दोन नंबर्स युजरकडून घेण्यासाठी यूज केले. बरोबर आहे. समजा एका ह्याच्यामध्ये n1 इज 2 आणि n2 इज 3. बरोबर आहे. जेव्हा मी पहिल्यांदा n1 आणि n2 जेव्हा मी डिक्लेअर केले आणि जेव्हा मी युजरकडून त्याच्यासाठी हे मागितले, व्हॅल्यू मागितली, तर n1 ची व्हॅल्यू समजा 2 आहे आणि n2 ची व्हॅल्यू समजा 3 आहे. नेक्स्ट मी काय केलं? n1 इज इक्वल टू n2 प्लस n1, n1 इज इक्वल टू n1 प्लस n2. बरोबर आहे. जेव्हा मी म्हणते की n1 प्लस n2 इज इक्वल टू n1, जेव्हा तुम्ही सी मध्ये असाइनमेंट्स लिहिता तेव्हा त्या कशा असतात? नेहमी लेफ्ट हँडला असाइनमेंट असते. सो n1 इज गोइंग टू स्टोअर द व्हॅल्यू ऑफ n1 प्लस n2. when I say n1 is equal to n1 plus n2, so n1 plus n2 ची जी ॲडिशन आहे ती n1 मध्ये सेव्ह होणार आहे. ओके, आणि मी ती जी व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले करणार आहे. सो अल्टिमेटली व्हॉट आय एम गोइंग टू गेट 5, जे तुम्ही एरवी सम इज इक्वल टू n1 प्लस n2 केलं असं तरी आली असती. पण हिअर आय हॅव सेव्ड वन व्हेरिएबल आणि तो इंटिजर असता तर 4 बाइट्स, राईट. सो दिस इज एफिशियंट अल्गोरिदम. म्हणजे जेव्हा मी दोन्ही प्रकारचे प्रोग्राम लिहीन, जेव्हा मी त्याच्यामध्ये एकामध्ये मी समवाला प्रोग्राम करेन ज्यात सम n1 आणि n2 असे डिक्लेअर केलेत आणि एका प्रोग्राममध्ये मी फक्त n1 आणि n2 डिक्लेअर केलेत, तर n1 आणि n2 वाला जो प्रोग्राम आहे तो मोस्ट एफिशियंट असेल. का? कारण की त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल एक तर कमी आहे. सो इट विल टेक लेसर टाइम टू एक्झिक्यूट द प्रोग्राम टू गेट मी आउटपुट. समजलं? So there are we don't, so in this asymptotic analysis we don't consider or measure the running time of the program, rather we evaluate the algorithm on the basis of its performance. त्यामुळे तुमचा प्रोग्राम रन व्हायला किती वेळ लागला, म्हणजे रन करायला, म्हणजे कंपाईल करायला किती वेळ लागला, याच्यापेक्षा त्याचा परफॉर्मन्स कसा होता, इव्हॅल्युएट कसा झाला, हे जास्त महत्त्वाचं आहे. सो इन्स्टेड ऑफ लुकिंग की तुमचा प्रोग्राम पटकन रन होतो, याच्यापेक्षा हाऊ एफिशियंटली इट इज वर्किंग फॉर द रेंज ऑफ इनपुट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, राईट. सो दिस इज अबाउट द असिम्प्टोटिक अनालिसिस अँड नोटेशन. लक्षात आलं? ह्याच्यामधले जे इम्पॉर्टंट पॉईंट्स होते ते तुम्हाला मी सांगितलेत. नाऊ राईट डाऊन द असाइनमेंट नंबर 1. तुम्हाला सगळ्यांना या असाइनमेंट करायच्या आहेत आणि तुम्हाला मला त्या मेलवरती पाठवायच्या आहेत. ओके, राईट डाऊन माय ईमेल ID. इट इज poojasanketbutala@gmail.com, poojasanketbutala@gmail.com. खूप लांब आहे पण याच्यावरती तुम्हाला मला असाइनमेंट्स पाठवायचे आहेत एव्हरी वीक. बरोबर आहे. सो टुडे इज व्हॉट? मंडे.
नेक्स्ट मंडेला मला ह्या असाइनमेंट्स पाहिजेत, राईट. सो राईट डाऊन द असाइनमेंट नंबर 1. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर? व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर? What are the different types of data structure? What is data structure and what are the different types of data structure? Ha, first question. Okay. Second question, state and explain different types of data type. State and explain the different types of data types. Okay. Question number 3. What is an algorithm? What is algorithm? What are the properties of good algorithm? What are the properties of good algorithm? Question number 4. What is the importance of algorithm analysis? What is the importance of algorithm analysis? And what is asymptotic analysis? And what is asymptotic analysis? इथे तुम्हाला फक्त asymptotic analysis म्हणजे काय एवढंच सांगायचं आहे, याच्यापेक्षा जास्त तुम्हाला सांगायचं नाही. यू जस्ट हॅव टू राईट द डेफिनेशन ऑर द कंटेंट ऑफ इट. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला इथे काही सांगायचं नाही आहे, राईट. हा क्वेश्चन नंबर 4 होता. अँड क्वेश्चन नंबर 5, इंटरेस्टिंग. Write 2 different algorithms. Write 2 different algorithms to add 5 numbers. To add 5 numbers. Okay. So the problem statement is write a program to add 5 numbers and display it. हा प्रोग्रामसाठी तुम्हाला 2 different algorithms लिहायचे, राईट. आणि तुम्हाला ते एक्झिक्यूट करून बघायचे. ओके. So here we have ended with chapter number 1. हा एकदम सिम्पल चॅप्टर आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी आत्ता जे दिलेले क्वेश्चन्स आहेत दोज आर व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यावरतीच हा पूर्ण चॅप्टर आहे. ओके. सो दिस इज द ओनली थिओरॉटिकल चॅप्टर इन द होल करिक्युलम ऑफ दिस सब्जेक्ट. या अख्ख्या सब्जेक्टमध्ये हा एकच असा चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये थिअरी आहे, जी आत्ता तुम्हाला मी क्वेश्चन्स विचारले. याच्यानंतर ह्याच्यामध्ये थिअरी फार कमी आहे. ओके. सो एव्हरीथिंग इज प्रोग्रामिंग. सो अगेन आय विल टेल यू, प्लीज गो अँड ओपन युअर सी नोटबुक, जी तुम्ही मागच्या वेळेला केलेली आहे. प्रॅक्टिस करा, रेग्युलरली प्रोग्रामिंग करा, तुम्हाला जास्त सोपं जाईल, राईट. In next lecture, we are going to see array. This is a chapter number 2, unit 1, array. Very nice, very good chapter. सगळा प्रोग्रामिंग वरती आहे. प्रोग्रामिंगच्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, ज्याच्यामध्ये या पर्टिक्युलर प्रोग्रामिंगसाठी तुम्हाला लूप्सची माहिती पाहिजे. फॉर लूप. ओके. सो स्टडी फॉर लूप व्हेरी वेल. तुम्ही नीट फॉर लूपची प्रॅक्टिस करा. फॉर लूप म्हणजे काय असतं तुम्ही जर का समजलं तर तुम्हाला ॲरे समजायला वेळ लागणार नाही, राईट. So here we will finish our lecture today, and next lecture मध्ये we will start with new chapter array. I hope तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या कळल्या. जर का तुम्हाला कळल्या नसतील तर प्लीज कॉन्टॅक्ट मी. हां, मला पर्सनली तुम्ही मेसेज करू शकता. आणि पुन्हा एकदा तुम्हाला माझा ईमेल आय डी सांगते. इट इज poojasanketbutala@gmail.com. POOJASANKETBUTALA@gmail.com. हे जे दिलेले तुमचे असाइनमेंट आहे याची उत्तरं मला या ईमेलवरती तुम्ही पाठवणार आहात. तुम्ही हाताने लिहा किंवा तुम्ही पण टाईप करून लिहा आणि मला सॉफ्ट कॉपी जरी पाठवली तरी मला चालणार आहे, राईट. किंवा तुम्ही स्वतः हाताने लिहून त्याचा फोटो काढून मला पाठवलात तरी आय एम ओके विथ दॅट. पण मला तो कुठल्याही पर्सनल नंबरवरती नको आहे. आय वॉन्ट इट ऑन ईमेल. लक्षात येतं आहे तुम्हाला. सो प्लीज तुम्ही हे असाइनमेंट करा. कुठलाही काही अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करा. ओके. सो नेक्स्ट टाइम स्टार्ट विथ